बाळा चिलया, हा अतिथी तुझ्या मांसाची मागणी करतोय. ईश्वर स्वरूप आहे. याच्या एक वेळ जेवणाची भूक भागवलीस तरी तुझा जन्म धन्य होईल. बोलताना तिचे शब्द जड झाले, कंठ दाटून आला. तिच्या गळ्यात हात टाकून तिचा बाळ म्हणतोय, आई. पुढं काय झालं? प्रत्यक्ष मातेनं आपला बाळ कांदा मुळा चिरावा तसा चिरला. जळला तुमचा ते, जळली त्याची भक्ती. चला हो चला, मला नाही ऐकायचे कीर्तन. तुम्ही ऐकू नका. अगं पण पुढे तर आई. नका नका, मला इथं श्वास सुद्धा घ्यायचं नाही. चला बघू, चला आत्ताच्या आता तेरीला जाऊया. चला येतो ना. चला त्या गाडीवाल्याकडे आत्ताच्या आत्ता निघायचं. 12 वर्षानं माझ्या पोटी लेकरू येणार आणि माझ्या कानावर ही कथा. पोराचं मांस खाणार देव कुठं असेल का दुनियेत? पोराच्या पायाला ठेच लागली तरी आईचं काळीज रगत बघत. माहित आहे या नामदेवाला कुणी आई आहेत का नाही कुणाला ठाऊक.